ज्ञानेश्वरी पठण अध्याय 15 ओव्या 126 ते 150 श्लोक 2 ते 2। महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी, तैसेची आणखीचे दांग उठी सासिनले। संहार वाते प्रचंडे, पडती प्रलयांतीची सालडे। तव कल्पादीचे झुंबाडे पाळली जाती, रिघे मन्वंतर मनू पुढे। वंशावरी वंशाचे मांडे, जैसी इक्षुवृद्धी कांडे ना कांडे जिंके जेवी। कलियुगांती कोरडी, चहुयुगांची साले सांडी। तव कृतयुगाची पेली देवोडी पडे पुढती। वर्तते वर्ष जाये, ते पुढीला मुळहारी होये। जैसा दिवसू जात की येत आहे हे चोजवेना। जैशा वार्याच्या झुळका सांदा ठाऊवा नवे देखा। तैसिया उठती पडती शाखा नेणो किती। एकी देहाची डिरी फुटे, तव देहांकुरी बहु फुटे। ऐसेनी भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा। जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणि कमिळे मागे। येथ असंतची असे जे जगे मानिजे संत। काला मुनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे। नेणतया तरंगू आवडे नित्यू ऐसा। वायसा एके बुबुळे दोहीकडे, डोळा चाळीता अपाडे। दोन्ही आती ऐसा पडे भ्रमू जेवी। पैभिंगोरीत नदिये पडली, ते गमे भूमीशी जै जडली। ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय। हे बहु असो झडती, अंधारे भोवंडिता कोलती। ते दिसे जैसी आयती चक्राकार। हा संसार वृक्ष तैसा, मोडतू मांडतू सहसा। न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी। पर्यायाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे। जाणे कोडी वेळा निमिखे होत जात। नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असले पण टवाळ। ऐसे झाड सिंसाळ देखिले जेणे, तया तेगा पंडुसुता। मी सर्वज्ञही म्हणे जाणता, पैवाग ब्रह्म सिद्धांता वंद्यू जो तोची। योग जाताचे जोडले, तया एकासीची उपेगा गेले। किंबहुना ज्याले ज्ञान ही तयाचेनी। हे असो बहु बोलणे, वाणी जाईल तो कवणे। जो बवरुकू जाणे उखी ऐसा। आधश्वर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, गुणः प्रवृद्धा विषय प्रवाला। आधश्च मूलान्यनुसंततानि, कर्मानुबंधीनि मनुष्यलोके। मग ययाची प्रपंच रूपा, अधोशाकिया
पदपा डहाळिया जाती उमपा ऊर्ध्ववायी उजू आणि आधी फाकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पगळे वेळ पालवू ऐसे जे आम्ही म्हणतले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो तरी बद्ध मूळ अज्ञाने महदादिकी सासिने वेदांची थोरावणे घेऊन या परी आधी तव स्वेदज जारज उद्बीज अंडज हे बुडोनी महाभुज उठती चारी यया एक सखाचेनी अंगवटे 84 लक्षधा फुटे ते वेळी जीवशाखा फाटे सैंधची होती प्रसवती शाखा सरळ्या नाना सृष्टी टहाळ्या आड फुटती माळ्या जातीच्या रामकृष्ण हरी।